शासनाने खरेदी चालू केलेली आहे, परंतु विषय असा आहे का त्यामध्ये समजा 10 शेतकरी आले तर त्यापैकी 1 किंवा 2च शेतकऱ्याचा माल घेतला जातो, बाकीचा सगळा माल रिजेक्ट केला जातो। त्याचे वेगवेगळे कारणं देऊन फूट वगैरे माती वगैरे असं सर्व त्यात दाखवून तो रिजेक्ट केला जातो आणि शेतकऱ्याला तो सोयाबीन परत मार्केटला विकावा लागतो। मार्केटला भाव नाही, त्यामुळे त्याचे नुकसान होत आहे। शासनाने त्यात त्वरित लक्ष घालून ते सॉल्व करावं हीच विनंती मी शासनाला करतो। NCCF आणि मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने येवला केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू असून या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचा माल जो खरेदी करतो तो माल वखार महामंडळ मनमाड येथे डिस्पॅच करत असताना त्या ठिकाणी NCCFचा ग्रेडर आणि वखार महामंडळाचे अधिकारी साठा अधीक्षक वगैरे हे थातूर मातूर कारण देऊन बराचसा माल हा रिजेक्ट केला जातो। त्या ठिकाणून तो परत आणून शेतकऱ्यांना परत देण्याची वेळ खरेदी विक्री संघावर येते आणि त्याचा आर्थिक भुर्दंडही संघाला सोसावा लागतो। तरी या बाबतीत शासनाने लक्ष घालून अटी थोड्याशा शिथिल करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।